पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहूया. जाणीव आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 25 ते 30 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. नाक चोरलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळा. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 25 ते 30 आवर्तन आपली आपण करून घेऊया. सावकाश कृती थांबायची. मोकळा झालेला श्वास आणि श्वसन मार्ग याकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करूया. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आपल्या बंद डोळ्यांसमोर 3.5 मात्रांचा ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. अ, ओम आणि चंद्रबिंदी. सर्वसमावेशक स्थिती, उत्पत्ती, लय असा हा ओम. आपण त्याचं स्मरण, मनन, चिंतन करीत आहोत. आणि ओमची 3 मध्यम पट्टीतले उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घे डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतपणे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात, दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आपली आता बऱ्यापैकी सगळी आसनं शिकून झालेली आहेत. तर आजपासून आपण वेगवेगळ्या सिस्टीम वरती आसनं करायला सुरुवात करणार आहोत, किंवा ती सिस्टीम ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण काय करू शकतो, कुठल्या प्रकारची आसनं करू शकतो, कोणता प्राणायाम आपल्याला उपयोगी आहे, हे आपण आजपासून सुरू करीत आहोत. तर आज आपला विषय आहे आपला ब्रेन, मेंदू. मेंदू आपला कसा ऍक्टिव्हेट राहील, त्याला अधिक चालना कशी मिळेल. ओके. नेक पेन असेल तर आजची जी कृती आहे म्हणजेच आज आपण भूशिरासन करणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं टाळा, किंवा शशांकासन, आज आपण शशकासन आपण करणार आहोत. तर हे तुम्ही टाळा. ज्यांना नेक पेन आहे त्यांच्यासाठी ही सूचना.
बाकी प्राणायाम करायला हरकत नाहीये. तर आज आपला विषय ब्रेन आहे. तर तो कसा ऍक्टिव्हेट राहील या दृष्टीने आजची साधना असेल. फॉरवर्ड बेंडिंगची आसनं जास्त असतील या जेव्हा आपण ब्रेनचा विचार करतो तेव्हा फॉरवर्ड बेंडिंग म्हणजे आपला रक्तप्रवाह जो आहे तो आपल्या डोक्याच्या दिशेने कसा होईल अशा प्रकारच्या आसनांकडे जास्त भर दिला जातो. त्यामुळे ज्यांना पाठीची दुखणी आहेत किंवा नेकची म्हणजे सर्वायकलचा त्रास होत असेल तर ही आसनं करणं टाळा. बाकीचे जे आपण लुजनी एक्सरसाइज करणार आहोत ते करायला हरकत नाहीये. तर आता सुरुवात करूया. विश्रांती सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन आणि आता न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन म्हणजे आपल्याला एकत्रित दोन्हीही हातापायांच्या बोटांची हालचाल करायची. दोन्ही पावलं समोर असतील, पाय जोडलेले, हाताचे तळवे समोर स्क्रीनच्या दिशेला. आणि आता एकत्रित आपल्याला दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि रिलॅक्स करायचे. स्ट्रेच द्यायचा आहे, ताण द्यायचा आहे, रिलॅक्स करायचे, ताणायची आहेत. एकत्रित हातापायांची बोटं रिलॅक्स करायची आहेत. पुन्हा एकदा ताण घेऊया आणि अंगठा आतमध्ये दोन्ही पावलांचा हातांचा आणि त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्यायची आहे आणि पावलांच्या चवड्याचा भाग फोल्ड करायचा आहे. पुन्हा एकदा ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच देऊया आणि 4 बोट पहिल्यांदा फोल्ड करूया पावलांची हाताची आणि मग त्याच्यावर अंगठा. पुन्हा एकदा ओपन करायचे. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे आणि अंगठा आतमध्ये मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्यायचे. पावलांचा जो चवड्याचा भाग आहे तो अनफोल्ड करायचा आहे, ओपन करायचा आहे. दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या आणि एकत्रित आता रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. कृती थांबवा. थोडा वेळ हात खाली, थोडा वेळ हात खाली. पुन्हा दोन्ही हात समोर घ्यायचे. आता ज्यांना नेकचा इश्यू आहे त्यांनी फक्त नेक पुढे मागे करू नका. बाकी पावलं आणि मनगटामधून हात आपल्याला वर खाली करायला हरकत नाही. बाकीच्या आपल्याला एकत्रित पावलं, मनगटापासून हात आणि आपली नेक एकत्रित वर अप अँड डाऊन करायची. सुरुवात करूया. श्वास घेत पावलं स्वतःकडे, हाताचे तळवे स्वतःकडे, मान वर, चेहरा सिलिंगला समांतर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एकत्रित हालचाल आपण करतोय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश श्वास घेत मध्यभागी यायचंय. दोन्ही हात खाली आणि विश्रांती करणार आहोत. जानुशिरासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले. उजवा पाय जो आहे डावा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर असतील. नजर समोर असेल. एका बिंदूकडे स्थिर करा. पाठीचा कणा सरळ आणि आता एक श्वास भरून घेताना हनुवटी थोडीशी वर उचलायची आहे. एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे सुकायचं आहे. दोन्ही हात पायाला घासत घासत उजव्या पावलापर्यंत जातील. दोन्ही हातांनी पाऊल पकडायचा प्रयत्न करा. आधी लोअर बॅक मधून पुढे सुका. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी हे करणं टाळा आणि त्यानंतर आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय मात्र गुडघ्यात सरळ असेल आणि इथे थांबा. जानुशिरासन. आपल्या गुडघ्याला आपलं कपाळ लावणं. इथे रक्तप्रवाह हा पुन्हा एकदा हृदयापासून डोक्याकडे होतो आणि इथे थांबूया. 1 2 3 सावकाश तिथल्या तिथेच सरळ त्यावर आणि थोडा वेळ विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ असतील आणि मग उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर असतील. नजर समोर. द्यायचा
श्वास घेताना थोडीशी हनुवटी वर उचलायची आहे, खांदे मागून एकमेकांच्या जवळ, आणि श्वास सोडून कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची आहे. दोन्ही हातांनी डावं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. सुरुवातीला हाताची कोपरं सैलसर सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. आपली जाणीव आपल्या ब्रेनच्या ठिकाणी असेल. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे आणि सावकाश सरळ. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. आणि आता पद्मासन अर्ध पद्मासन करायचंय. आज आपला विषय आहे ब्रेन आणि तो कसा ऍक्टिव्हेट व्हाईल या दृष्टीने आजची साधना. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठीचा कणा सरळ. तर आता आपण सुरुवातीला करणार आहोत. आपल्या भुवया ज्या आहेत हे आपल्याला 2 बोटांच्या चिमटीने अशा चेपायच्या. डोळे अलगद मिटून घ्यायचे. आपण सॅटरडेला शनिवारी ही कृती केली होती, तर त्याचाच पुन्हा एकदा आपण सराव करतोय. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि आपल्या भुवया दोन्हीही बोटांच्या चिमटीने अशा हलक्या हलक्या हाताने चेपायच्या आहेत. त्या सगळी जी आपली 5ही ज्ञानेंद्रिय आहेत ही आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहेत. त्यानंतर पहिल्या बोटाने पुन्हा एकदा भुवयामध्ये प्रेशर आणायचंय आणि मग शेवटला गोलाकार फिरवायचे. प्रेशर आणायचं आणि मग शेवटला गोलाकार फिरवायची. पुन्हा एकदा जिथून भुवई सुरू होते तिथे पहिल्या बोटाने प्रेशर आणत आणत ती चेपत चेपत जिथे भुवई संपते तिथे हलकस प्रेस करून गोलाकार फिरवायचा. अजून एकदा कृती करूया. हात खाली, डोळे अलगद मिटून घ्यायचे. आणि आता आपल्या पुन्हा एकदा आपल्या गालांमध्ये आपल्याला हवा भरायची आणि आपण चूळ कशी भरतो त्याप्रमाणे आपल्याला गाल असे हलवायचे. आपण चूळ कशी भरतो त्याप्रमाणे एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. म्हणजे असं इमॅजिन करायचं की आपण तोंडामध्ये पाणी घेतलंय आणि ते आपण खळखळून जशी चूळ भरतो त्याप्रमाणे कृती करायची. या प्रकारे चुकी थांबदार ही तव याची नाही ती चिन्ह माणसाचं नाव आहे. चुकीचं एक साऊंड आहे. बंद करून टाक, अर्चना जोशी त्यांची माणसांची नाव आहे. आवाज येतोय ना माझा बरोबर? पुन्हा एकदा आपण जसं चूळ भरतो त्याप्रमाणे कृती. एकदा उजव्या गालामध्ये आपल्याला चूळ भरायची आणि एकदा डाव्या गालामध्ये. 2 मिनिटं कॅमेरा कोणी लावून ठेवलाय? कॅमेरा कुठून चालू होते त्याच्यात मला तेच काय कळत नाही. आणि आता हनुमंतासारखं आपल्याला तोंड फुगवायचं. तर इथे आपल्या हनुवटीचा भाग आहे, सॉरी हनुवटीचा भाग आणि आपला जो ओठान आणि नाकाच्या मध्ये आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हवा भरायची आहे. म्हणजे हनुमंतासारखं तोंड फुगवायचं आणि डोळे सुद्धा मोठे करायचे या प्रकारे. या सगळ्या गोष्टी आपल्या ब्रेन ऍक्टिव्हेशन साठी उपयोगी पडतात. पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पहिल्यांदा अटक करण्यात युक्ती जवळपास 3 वेळाचा रिमांड घेतला होता त्याच मुलीच्या लैंगिक छळाच्या प्रकरणामध्ये. आणि सध्या अक्षय शिंदे हा तुमचा काही इश्यू होतोय का? आहे त्याच्या एका पत्नीने त्याच्यावरती आरोप केले होते लैंगिक आणि त्या अनुषंगाने दिसतीये ना मी तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय? मी केलंय म्हणून ठीक आहे. पुन्हा एकदा हनुमंतासारखं तोंड फुगवायचं, डोळे मोठे करायचे, थांबायचं. आणि आता जिभेचा सूक्ष्म व्यायाम. म्हणजे आपल्याला जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि आत न्यायची. बाहेर घ्यायची, आतमध्ये घ्यायची. बाहेर घेताना जास्तीत जास्त जबडा ताणायचा आहे, जिभेचे स्नायू ताणायचे. पुन्हा एकदा
आणि आता एकदा उजवीकडे एकदा डावीकडे फिरवून घ्यायची. एकदा उजवीकडे जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. आणि रोटेशन क्लॉकवाईज 2 वेळेला, अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. थांबायचंय, डोळे बंद करा आणि पुन्हा एकदा जाणीव आपल्या जबड्याकडे घेऊन जायची. करणार आहोत आपण आता पद्मासन असतं, योग मुद्रा. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. डाव्या हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची आहे. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र फॉरवर्ड बेंडिंगचं आसन करणं टाळा. नजर समोर आणि थोडासा पुन्हा एकदा एक श्वास भरून घेताना हनवटी वर येईल. एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आधी पोटाचा भाग आपल्या पायावर येऊ देत, त्याच्यानंतर छातीचा भाग पुढे येईल. मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सर सोडायचे. हाताची पकड ढिली करा आणि इथे थांबा. रक्तप्रवाह हा आपल्या हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतोय, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची 1 2 3. उलट चाल करूया. हाताची पकड घट्ट करा आणि ज्या क्रमाने आपण खाली आलो आहे त्याच क्रमाने वर यायचंय. श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग असं करत श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डोळे अलगद मिटून घ्यायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये आणि रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होत होता तो पुन्हा एकदा आपला पूर्ववत होतोय याची जाणीव, याचा अनुभव. सावकाश एकेका पायाने आपण वज्रासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करू, सॉरी पद्मासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्राम. आणि आता विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि मग डावा पाय. विधिवत वज्रासन. दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील. डोळे अलगद मिटून घेऊया आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. दोन्हीही गुडघे समोरून जुळलेले असतील. सीटचा भाग टाचांच्या मध्ये असेल. पायाच्या अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. खांदे कोपरा रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आजची आपली साधना आपला ब्रेन कसा ऍक्टिव्हेट राहील याच्या दृष्टीने आहे आणि ही सगळी साधना आपण उत्तम प्रकारे करत आहोत. आपलं शरीर आपल्याला खूप छान साथ देत आहे ही भावना आपल्या मनामध्ये. करणार आहोत भूशिरासन. भूशिरासन करण्यासाठी आपल्याला नॅपकिनची गरज लागणार आहे. ज्यांना मानदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र भूशिरासन करणं टाळा. ज्यांना मानदुखीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी भूशिरासन करणं टाळा. बाकीच्यांनी एक नॅपकिन समोर घ्यायचं आहे आणि त्या नॅपकिनला फोल्ड करायचंय, त्याची घडी करायची आहे. आता ही नॅपकिनची घडी तुमच्या गुडघ्याच्या समोर ठेवायची आहे. आपण याच्या आधी पण हे केलेलं आहे भूशिरासन. आजचा आपला विषय ब्रेन आहे आणि त्याला रक्त पुरवठा कसा जास्त प्रमाणामध्ये मिळेल किंवा तो त्याला आपण आराम कसा देऊ त्याच्या दृष्टीने आजची साधना आहे. तर आता आपण करणार आहोत भूशिरासन. एक नॅपकिन घ्यायचंय, नॅपकिनची घडी समोर ठेवायची आहे. आपल्या गुडघ्यापासून 1 ते 2 सेंटीमीटर लांब असेल, म्हणजे अगदी थोडंसं अंतर असेल. दोन्ही हातांच्या बोटांची घोंपड करायची आहे आणि ती आता नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवा. हाताची कोपरे जी आहेत ही आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवा. त्याप्रमाणे समोरचा नॅपकिन जो आहे हा आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ असतील. हाताच्या बोटांची पकड नॅपकिनच्या घडीच्या मागे असेल. आता आपलं कपाळ जे आहे
आपल्या टाळूचा जो भाग आहे तो नॅपकिनच्या घडीवर ठेवा अलगदपणे. टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर ठेवायचा आहे. सीटचा भाग वर उचला. पावलांचं माउंटन करा. टाचा सिलिंगच्या दिशेला जातील. पायाची बोटं जमिनीत आणि त्यानंतर गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करा. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ. आपल्या टाळूचा भाग नॅपकिनवर एकदम फिक्स होईल. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं थोडीशी आपल्या चेहऱ्याच्या दिशेने घ्यायला सुरुवात करा यथाशक्ती. आणि इथे थांबा. बघा रक्तप्रवाह हा पुन्हा एकदा आपल्या ब्रेनच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. इथे थोडा वेळ थांबायचं यथाशक्ती. आणि त्यानंतर सावकाश गुडघे जमिनीवर टेकवा. पावलांचं माउंटन सोडून द्या. सीटचा भाग पुन्हा एकदा आपल्या पायावर येऊ देत. म्हणजे कपाळ आपोआप आता नॅपकिनच्या घडीवर येईल. हाताची जी पकड आहे ती सोडून द्या आणि हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ घेऊन या. हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेत येतील. इथे थोडा वेळ थांबा. हे जे आता आपण केलंय आसन याला शशकासन असं म्हणतात. भूशिरासन केल्यानंतर या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आणि हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. सावकाश कमरेतनं सरळ. डोळे अंगात मिटलेले. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत आणि जाणीव आपल्या संपूर्ण आकृतिबंधाकडे. रक्तप्रवाहामध्ये झालेला बदल आणि आता तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. तिकडे जर तुम्हाला काही वेगळेपणा जाणवत असेल त्याकडे लक्ष. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसून घ्या. ज्यांना जास्त वेळ वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी मात्र साधी मांडी घालायला हरकत नाही. आणि आता आपण करणार आहोत वज्रासनामधून पुढे जाणारी सिंहमुद्रा. ही तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. पद्मासनामध्ये किंवा वज्रासनामध्ये. जे जे वज्रासनामध्ये बसले त्यांनी दोन्ही गुडघे लांब करायचे. दोन्ही गुडघे लांब करा. दोन्ही हातांची बोटं जुळून घ्या. आणि आता हाताची जी बोटं आहेत ती पावलाच्या दिशेने न्यायची आहेत आणि दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर टेकवा. पाठीची इथे स्लॅन्टिंग पोझिशन होईल. ज्यांनी साधी बैठक घातली आहे त्यांनी दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे. हाताची कोपरं थोडीशी बाहेर घ्या. नजर समोर. आणि आता जीभ जास्तीत जास्त आपल्याला बाहेर घेऊन यायची आहे आणि नजर जी आहे ही आपली नाकाच्या शेंड्याकडे असेल. नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. सुरुवात करूया. जीभ जास्तीत जास्त बाहेर. नजर नाकाच्या शेंड्याकडे आणि नाकाने श्वास प्रश्वास चालू. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. त्या स्थितीमध्ये थांबायचंय. पुन्हा एकदा डोळे उघडायचे आणि आता जीभ पुन्हा जास्तीत जास्त बाहेर. नजर आपली आयब्रो सेंटरकडे असेल. आपल्या भ्रूमध्याकडे. सुरुवात करा. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. नजर आपली आयब्रो सेंटरकडे भ्रूमध्यामध्ये. नाकाने श्वास प्रश्वास चालू असेल. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. जे वज्रासनामध्ये आहेत त्यांनी वज्रासनामध्ये येऊन स्थिर व्हायचंय. ज्यांनी साधी मांडी घातली त्यांनी रिलॅक्स व्हायचंय. डोळे एकदा मिटून घ्या. जाणीव आपल्या संपूर्णपणे जिभेच्या स्नायूंकडे, इथल्या मसल्स कडे आलेला ताण, जाणवत असलेला वेगळेपणा त्याकडे लक्ष. जिभेच्या सूक्ष्म व्यायामाने आपला ब्रेन ऍक्टिव्हेट राहतो. अल्झायमर सारखे जे त्रास आहेत म्हणजे विसराळूपणा जो आपला वाढतो तो सुद्धा या आसनात, या सरावाने कमी व्हायला मदत होते. एकेका पायाने वज्रासन जे आहे हे सोडून द्यायचं. एक एक पाय सरळ करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आणि सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय.
दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि विश्रांती. जेव्हा आपण ब्रेनचा विचार करतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्याला आपली बॅलन्सिंग जी असणार ही आपल्याला जास्त प्रमाणामध्ये करायची असते. तर आता आपण जे भूशिरासन केलं तर त्याला जे कॉम्प्लिमेंटरी आसन आहे ते म्हणजे ताडासन आपण करून घेऊया. भूशिरासनामध्ये रक्तप्रवाह हा आपला डोक्याच्या दिशेने होतो, बरोबर. आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणजे आपण ताडासन जेव्हा करतो तेव्हा संपूर्ण शरीर जे आहे हे स्ट्रेचिंग होतं आणि ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते संपूर्ण शरीराला एका समान पातळीवरती मिळायला सुरुवात होते. म्हणून ही काही जी आसनं आहेत ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट देतात, त्या 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 जोडीप्रमाणे करण्याचा प्रयत्न करावा. तर आता करूया ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील आणि आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होईल, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता सावकाश आपल्या दोन्ही पावलांच्या टाचा जमिनीपासून वर उचलायच्या, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. पापड्यांची कमीत कमी उघडझाप करायची. कल्पनेने एखादा बिंदू समोर रेखाटायचा आहे आणि तिकडे आपली नजर स्थिर करून या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबू. जास्तीत जास्त स्ट्रेच संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये आलेला ताण त्याकडे लक्ष. आणि सावकाश टाचा आधी खाली येतील. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत दोन्ही हात आपले खाली येतील. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली येतील. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, विश्रांती. करणार आहोत आपण आता एक पादकोटासन. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि उजवा जो पाय आहे तो जमिनीपासून वर उचलायचा आहे. पाऊल आपल्या जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. हाताची पाचही बोटं जोडलेली असतात. छान. उजवा पाऊल इतकं वर घ्या की आपली उजव्या पायाची मांडी जी आहे ही जमिनीला समान करेल. पुन्हा नजर एका बिंदूकडे स्थिर. बॅलन्सिंग आसन, कॉन्सन्ट्रेशन. छान. सावकाश दोन्ही हात खाली, उजवा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. हात खांद्यातून सरळ करूया. डावा पाय जमिनीपासून वर उचलूया. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. पुन्हा नजर समोर आणि इथे थांबा. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून हे आसन करायला सांगा, जी तोलात्मक आसन आहे बॅलन्सिंग. त्याच्याने त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तर वाढतच, पण ही सगळी आसनं उंची वृद्धीसाठी सुद्धा उपयोगी ठरतात. सावकाश डावा पाय, दोन्ही हात खाली, विश्रांती. करणार आहोत आपण आता हस्तपादासन. आता ज्यांना मानेची दुखणी आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी फक्त हस्तपादासन करणं टाळा. त्याचबरोबर वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांच्यासाठी फॉरवर्ड बेंडिंगची आसनं वर्ष आहेत. तर करूया आपण हस्तपादासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपल्याला आज आपला मेंदू कसा ऍक्टिव्हेट राहील याच्या दृष्टीने साधना करतोय, म्हणून थोडीशी फॉरवर्ड बेंडिंगची आसनं जास्त असतील. आणि आता श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा बॅकवर्ड बेंडिंग आणि श्वास सोडत हळूहळू लोअर बॅक मधून पुढे झुकायचंय. आधी आपला पोटाचा भाग, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक असं करत पुढे झुकायचंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. जर हात जमिनीपर्यंत पोहोचत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आणि त्यानंतर आपलं कपाळ दोन्हीही गुडघ्यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. खांदे रिलॅक्स असतील. रक्तप्रवाह हा पुन्हा एकदा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, त्याकडे लक्ष. आणि सावकाश उलट तिथल्या तिथे सरळ जा. सावकाश तिथल्या तिथेच कमरेतनं सरळ, विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि संपूर्ण आपला जो शरीरामध्ये बदल होतोय त्या बदलाकडे लक्ष द्यायचं. आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये लगेच बदल व्हायला सुरुवात करतो. ज्या वेळेला आपण अशी काही आसनं करायला सुरू करतो तेव्हा आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे थोडस बदलतो. करूया नटराजासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आधार घ्यायला हरकत नाहीये.
सुरुवातीला आपण उजवा पाय जो आहे तो फोल्ड करूया. त्याचा अँकल पकडायचा आहे उजव्या पायाचा. डावा हात सरळ घ्यायचा आहे समोर. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर आणि हळूहळू कमरेतनं पुढे सुद्धा. उजवा जो पाय आहे फोल्ड केलेला त्याची मांडी जी आहे ती थोडीशी मागून स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आता डाव्या हाताने तुम्ही एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता, म्हणजे टेबल, खुर्ची, सोफा, जे काही असेल ते. आणि आता इथे थांबा. पुन्हा एकदा हा बॅलन्सिंग आसन आहे. आपल्याला तोल सांभाळायचा आहे, म्हणून आपण आपला मेंदू जो आहे हा अधिक कार्यक्षम होतो. छान. हालचाल करूया. सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. उजवा पाय खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. शरीराचा भार डाव्या पायावर गेलेला आहे. तो आता सावकाश त्याला बॅलन्स होऊ दे आणि मग ही स्फूर्ती विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आता डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचा अँकल पकडायचा आहे. उजवा हात समोर. हळूहळू कमरेतनं पुढे सुद्धा. डाव्या पायाची मांडी जमिनीपासून थोडीशी आपल्याला स्प्रेड करायची आहे. बरोबर. छान. आणि नजर आपली उजव्या हाताच्या बोटावर. आता कुणाला हे आसन उजव्या बाजूने चांगलं जमेल, बॅलन्स सांभाळता येईल, कुणाला डाव्या बाजूने. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगळी असते. छान. उलटचाल करूया. सावकाश कमरेतनं सरळ व्हा. पाय खाली घ्या आणि विश्रांती. करूया बॅलन्सिंग मधलं अजून एक आसन, ते म्हणजे वृक्षासन. दोन्ही पाय जोडलेले. तुम्ही आता भिंतीचा आधार घेऊ शकता वृक्षासनासाठी. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. पायाची बोटं जी आहेत ही जमिनीच्या दिशेने असतात. आणि मग छान. बरोबर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि त्यानंतर डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. पुन्हा नजर समोर एका बिंदूवर स्थिर. एक हलकासा स्मित हास्य चेहऱ्यावरती. उत्साह वाढवणारं मरगळ कमी करणारा असं हे वृक्षासन. संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये मिळालेला खेच. एक हलकासा स्मित हास्य चेहऱ्यावर आणि दीर्घ श्वसनाचं एक आवर्त. खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या यथाशक्ती. संथ गतीने श्वास सोडा. छान. खूप छान. आता उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी घेऊन या. छान. बरोबर. दोन्ही हात खाली. उजवा पाय सरळ. बरोबर. छान. आणि आता हीच स्फूर्ती विरुद्ध बाजू. पुन्हा डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. आता आपण दोन्ही हात छातीपाशी जोडून घ्या. जोडलेली हात. म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. हात आडवे करून पण आणि या प्रकारे सुद्धा. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपल्याला थोडस बॅलन्स अजून सांभाळावा लागतो. आता हे जोडलेले हात आपलं हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. पुन्हा नजर समोर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. छान. आणि पुन्हा एकदा दीर्घ श्वसनाचं एक आवर्त आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. छान. उलटचाल करताना जोडलेले हात. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली. डावा पाय सरळ. विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचंय. सूर्यनमस्कार हे आपल्याला प्रत्येक सिस्टीम वरती फायदेशीर ठरतात. कुठलीही सिस्टीम असो, मग ती न्यूरोमस्क्युलर असो किंवा इंजिडायझेशन असो, तुमचं लंग्स कॅपॅसिटी असो, प्रत्येक सिस्टीम साठी सूर्यनमस्कार हे आपल्याला फायदेशीर ठरतात. फक्त पाठीची दुखणी आणि सर्वायकल वाल्यांनी सूर्यनमस्कार करणं टाळा. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील आणि बंद डोळ्यांसमोर सूर्यदेवतेचं स्मरण, मनन, चिंतन. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया.
ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम सूर्याय नमः। 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 सरल हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन। पुन्हा एकदा पूर्व स्थिती। ओम आदित्याय नमः। 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 सरल हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंतरामध्ये, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन। आता 2 सूर्यनमस्कार आपण डायबिटीज वाले घेऊया। पुन्हा दोन्ही पाय जोडलेले। ओम मित्राय नमः। 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 4 5 शशकासन, दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट, सीटचा भाग आपल्या पायावर, कपाळ जमिनीवर। 5 शशकासन, 6 अष्टांग नमस्कार, 7 सरल हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशकासन, गुडघे जमिनीवर, पावलं फ्लॅट, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर। 9 शशकासन, 10 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 डावा पाय पुढे हस्तपादासन, 12 तिथल्या तिथेच नमस्कार। अजून एक करूया। ओम आदित्याय नमो नमः। 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 चतुरंग दंडासन, 5 शशकासन, 6 अष्टांग नमस्कार, 7 सरल हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशकासन, 10 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 उजवा पाय पुढे हस्तपादासन, 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन। मुखधोक्ती। नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा। श्वासाची गती वाढली असेल। आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि मग एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती। सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती। करूया आपण सायकलिंग। दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील। दोन्ही पाय आपल्याला आता 90 अंशापर्यंत वर उचलायचे, 90 डिग्री वर, आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात। 1 2 3
4 5 6 7 8 9 10 थांबा. पुन्हा दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर आणि आता दोन्ही हात सुद्धा वर घ्या. हाताच्या घट्ट मुठी वळून घ्या आणि आता दोन्ही हात आणि पाय एकत्रित सायकल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँटी क्लॉक म्हणजे रिव्हर्स सायकल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 पुन्हा दोन्ही हात पाय वर हाताच्या मुठी सोडून द्या. सावकाश दोन्ही हात पाय नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. जेव्हा आपण आपले हात आणि पाय एकत्रित मुवमेंट करतो त्यावेळेला आपलं न्यूरोमस्क्युलर जो कोऑर्डिनेशन आहे हे खूप छान होतं, उत्तम प्रकारे होतं आणि त्यामुळे आपोआपच आपला ब्रेन सुद्धा ऍक्टिव्हेट होतो. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. ब्रेनचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मत्स्यासन हे एकमेव असं आसन आहे की ज्याच्याने म्हणजे ह्या आसनाचा जो प्रभाव आहे तो आपल्या मेंदूवर पडत असतो. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मानेची दुखणी आहे, त्यांनी मात्र मत्स्यासन करणं टाळा. तर आपण हे मत्स्यासन दोन्ही प्रकारे करणार आहोत, सुलभ आणि पूर्ण मत्स्यासन. तर सुरुवातीला आपण सुलभ मत्स्यासन करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, हाताची पाचही बोटं जोडलेली असतील आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली घ्यायचा आहे. डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली. एकदम सीटच्या खाली न ठेवता आपल्या सीटचा भाग आणि कमरेचा भाग याच्यामध्ये आपल्याला दोन्हीही हातांचे तळवे ठेवायचे. ठीक आहे. कोपरं पूर्णपणे जमिनीवर असतील, ती कुठेही वर उचलायची नाहीये. खांदे रिलॅक्स ठेवा. ज्यांना मानेची दुखणी आहे त्यांनी एवढी कृती करायला हरकत नाही. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि शक्य असेल तर टाळूचा भाग जमिनीवर टेकवा. खांदे पूर्णपणे रिलॅक्स असतील, हाताची कोपरं जमिनीवरच असतील आणि अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. इथे थांबायचंय. यथाशक्ती 1 2 3. आपण केलंय सुलभ मत्स्यासन. उलटचाल करूया. सावकाश पुन्हा एकदा डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका आपल्या डोक्याचा भाग जमिनीवर येऊ दे. इथे आपल्या मानेच्या मणक्याला एक्स्ट्रा प्रेशर येतं म्हणून मानेच्या दुखण्यांनी ज्यांना आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं असतं. हाताचे तळवे जे आहेत सीटच्या खाली ते काढून घ्या. थोडा वेळ विश्रांती आणि आता हीच कृती पुन्हा आपल्याला करायची आहे, पण आपण आता करणार आहोत पूर्ण मत्स्यासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घाला. जर गुडघ्याची दुखणी असतील आणि ह्या काहीही जर ह्या कृती करता नाही आल्या तर दोन्ही पाय सरळ ठेवायला हरकत नाही. दोन्ही पाय आहे तसेच सरळ ठेवा. ज्यांना पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालता येत नसेल त्यांनी दोन्ही पाय सरळ ठेवायचे. आणि आता पुढची कृती, हाताची बोटं जी आहेत ती आपल्या कानाच्या जवळ घेऊन या. हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचला आणि पुन्हा एकदा टाळूचा भाग जमिनीवर टेकवा. दोन्हीही हातांची बोटं आता आपल्या मांडीवर येऊ देत आणि हाताची कोपरं जमिनीवर आणि इथे थांबा. पुन्हा एकदा रक्तप्रवाह हा आपल्या डोक्याच्या दिशेने होतोय. आज आपलं लक्ष हे फक्त आपल्या ब्रेनकडे असतंय आहे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. खांदे रिलॅक्स. पाठीचे स्नायू, पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू रिलॅक्स. 1 2 3. उलटचाल करूया. डोळे उघडायचे. पुन्हा एकदा आपल्या हातांचा आधार आपल्या कानाच्या जवळ येऊ दे. हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाश वर उचला
पाठीचा एक एक मणका जमिनीवर, दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ करायचे, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. नाकाने श्वास घ्यायचा आहे, श्वासाची गती वाढली असेल तर, आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडायचा. सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, श्वासाच्या गतीकडे लक्ष. आपण जो श्वास घेतोय आणि सोडतोय त्या श्वासाचा जो स्पर्श आहे आपल्या नाकपुड्यांना, त्या स्पर्शाची आपल्याला जाणीव होतीये का, हे आपलं आपण तपासून पाहूया. श्वास घेताना आणि सोडताना जे हवेचं घर्षण होतं आपल्या नाकपुड्यांच्या इथे, त्या घर्षणाची जाणीव. चेहऱ्यावर, कपाळावर कोणताही ताण नसेल, डोळे अलगद मिटलेले आहेत, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे, खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले आहेत. करणार आहोत 3 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि थांबा. 1 2 3. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया आणि थांबा. 1 2 3. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, थांबा. 1 2 3. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्या. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा असेल. थांबा. 1 2 3. शेवटचा आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. होल्ड. 1 2 3. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. स्लोली, कम्प्लीटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात करूया. जोडलेले हात छातीपाशी. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोबल वंदन करूया. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या पुत्रांचं, आपल्या मुलाबाळांचं रक्षण करते, त्याचप्रमाणे तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य प्राप्त करून दे. आपणच आपल्या प्राणशक्तीला मनोभावे वंदन करीत आहोत. सावकाश, मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. डोळे उघडायची घाई न करता पुढच्या सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न करूया. अनुलोम विलोमची आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्या. डोळे अलगद मिटलेले. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद.
डावीने संथरेचक. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. तिसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. एक लास्ट राउंड. पाचवा वर्तन. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. उजवा हात गुडघ्यावर रोवून ज्ञान मुद्रेमध्ये शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. तणाववाली जेव्हा परिस्थिती असते त्यावेळेला जर तुम्ही हा प्राणायाम केला तर तुमचा तणाव हा कमी होतो, कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर मनाची जी चंचलता आहे ती सुद्धा कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे आपला ब्रेन सुद्धा किंवा मेंदूमध्ये जी काही हालचाल होत असते ती सुद्धा शांत व्हायला मदत होते. म्हणून अनुलोम विलोमची आवर्तनं ही नेहमी तुमच्या सरावामध्ये ठेवा. खूप जास्त चांगला फरक पडतो. आणि आता करणार आहोत आपण भ्रामरी मुद्रा. भ्रामरी प्राणायाम. मुद्रा नाही तर भ्रामरी प्राणायाम. तर हा प्राणायाम जो आहे हा आपल्याला षण्मुखी मुद्रेमधून करायचा आहे. तर ही षण्मुखी मुद्रा कशी करायची? तर आपले जे दोन अंगठे आहेत हे आपल्या कानाच्या आतमध्ये ठेवायचे असतात. आपले पहिलं जे बोट आहे हे बंद डोळ्यांवर ठेवायचं. मधलं बोट जे आहे हे आपल्या नाकाच्या शेंड्यांवरती येईल, नाकाच्या शेंड्यावर येईल. मधली दोन बोट करंगळी जी आहे म्हणजे रिंग फिंगर जे आहे करंगळीच्या बाजूचं बोट ते आपल्या ओठांवर येईल आणि आपली करंगळी ही आपल्या हनुवटीवर. ही आहे षण्मुखी मुद्रा. याच्याने आपण चिदानंदकारी म्हणजे आपल्या मेंदूमध्ये आपल्याला काही स्पंदने निर्माण करायचे आहेत असा हा भ्रामरी प्राणायाम आपण करणार आहोत षण्मुखी मुद्रेमधून. बरोबर, छान. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घपूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घपूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घपूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घपूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घपूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेमध्ये. भ्रामरीमुळे आपल्या आजूबाजूला आपल्या मेंदूच्या ठिकाणी टाळूच्या ठिकाणी जी काही स्पंदन व्हायब्रेशन्स निर्माण झालेली होती त्याचा जे वलय आहे ते आपल्या संपूर्ण शरीराच्या भोवती
आपल्याला जाणवत असते. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक धारण केली आहे ती सोडून द्यायची आहे आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. पाठीवर पडून विश्रांती. 2-3 मिनिटाचं जे शवासन आहे हे आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं. दिवसभरामध्ये जी काही आपल्याला कामं करायची आहेत त्या कामासाठी ऊर्जा जी आहे, पोषक ऊर्जा, ही आपल्याला या शवासनाच्या माध्यमातून मिळते. सावकाश पाठीवर पडून एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचंय. टाचा आतल्या बाजूला असतील, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला असतील. दोन्ही हात शरीरापासून लांब, हाताचे तळवे अर्धवट मिटलेले. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि बोटं अर्धवट मिटलेली. डोळे अलगद मिटलेले. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीच्या दिशेने आपण अलगदपणे सोडून दिलेलं आहे. आणि आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न. आज आपला विषय होता मेंदू, ब्रेन, तो कसा ऍक्टिव्हेट राहील याच्या दृष्टीने आजची आपली साधना होती. आजपासून आपण वेगवेगळ्या सिस्टीम वरती आसनं करायला, साधना करायला सुरुवात करीत आहोत. साधनेचा क्रम आठवता आठवता आपल्याला आपल्या शरीराकडेही लक्ष द्यायचं आहे. देहधारणा, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं बंद डोळ्यांनी निरीक्षण. हे निरीक्षण करता करता तुम्ही शवासनाचा श्लोक श्रवण करा. उत्तानं शववद् भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या आनंद आसनाची आपण आदर्श स्थिती घेतलेली आहे. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. शरीरातला प्रत्येक अवयव मनाने शिथिल करत जाऊया. दोन्ही पाय, पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, आपल्या हिप जॉईंट्स, आपल्या जांघेचा भाग, आपल्या सीटचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. जाणीव दोन्ही हातांकडे. हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने रिलॅक्स करूया, शिथिल करूया. आपल्या पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ मनाने शिथिल करूया. आपल्या कमरेचा भाग मनाने शिथिल करीत आहोत. तिथले सगळे जॉईंट्स, सांधे, स्नायू शिथिल होत आहे. जाणीव उदर आणि उर भागाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहे. उदर पोकळी शिथिल होत आहे. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जीव, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि आपल्या टाळूचा भाग. आपले केस शिथिल होत आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे हे फुलासारखे हलके हलके झालेले आहेत. आणि वाऱ्याच्या झोताने जसं हे फूल हलतं तसं हे माझं शरीर हवेमध्ये अलगदपणे तरंगत आहे. याची मला जाणीव होत आहे. प्राणधारणा, जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे.
आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, व्याधी विरहित आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा या स्थितीत आम्ही आता या क्षणी अनुभव घेत आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे, माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चाललेली आहे. मी सुखी, समाधानी, आनंदी आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती आणि निरंतर करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. माझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंदच देत आहे. योग कर्म सुकौशल्यम या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं प्रत्येक कर्म हे प्रामाणिकपणाचं आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. इष्ट देवता, आपली कुलदेवता, कुलस्वामिनी तिचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन. आणि ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेली मनस्थिती, आत्मविश्वास प्राप्त झालेली मनस्थिती. हळूहळू या आनंदासनातून बाहेर येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन एक हलकासा खेच आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळवा. डावा हात डोक्याखाली, उजवा हात शरीरावर असेल आणि उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता बैठक स्थितीमध्ये या. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊ. सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. राग, द्वेष, अहंकार या ओमच्या पुढे सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधना इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता एका नवीन सिस्टीम सोबत. कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.